नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिम्प्लिफाईड अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर। मी बालाजी सुरणे, सिम्प्लिफाईड चालू घडामोडी डायरी या पुस्तकाचा लेखक। आपण 36व्या अंकावर टॉपिक वाईज करंट अफेअर सिरीज बघतोय। त्याच्यामधला आजचा जो टॉपिक आहे तो महोत्सव व परिषदा हा टॉपिक आहे। आतापर्यंतचे सर्व टॉपिक आपण युट्यूबला अपलोड केलेले आहेत। हा 16वा टॉपिक आज बघणार आहे, महोत्सव व परिषदा। यावरती सुद्धा बरेच प्रश्न आयोग विचारत असतो, तर त्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत। तत्पूर्वी एक महत्वाची अपडेट आहे, आपला 38वा अंक सर्वत्र उपलब्ध झालेला आहे, मार्केटमध्ये अवेलेबल झालेला आहे। त्याच्यामध्ये 11 मे ते 31 जुलै 2025 दरम्यानच्या घडामोडीचा आपण समावेश केलेला आहे। याच्या पूर्वीचा जो अंक होता 37वा आणि 36वा, हे दोन अंक तुम्हाला ऑलरेडी मार्केटमध्ये आहे, तुम्ही घेतलेला असेलच, नसेल घेतलं तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता। या पुस्तकासंदर्भात काही अडचणी असतील तर हे दोन मोबाईल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल पुस्तक, पब्लिकेशनची ही ऑफिशियल वेबसाईट आहे simplifiedcart.com, यावरनं घरपोच सेवा तुम्हाला भेटून जाईल। सवलतीच्या दरात हे पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल, किंवा अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा आपलं पुस्तक अवेलेबल आहे, आणि महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलवर सुद्धा तुम्हाला ते इझिली भेटून जाईल। ठीक आहे, तर आपला आजचा टॉपिक आहे महोत्सव व परिषदा। त्याच्यामधल्या काही महत्वाचे महोत्सव असतील, परिषदा असतील, तर त्यावरती बऱ्याचदा प्रश्न येतो। आजचा पहिला टॉपिक जो आहे तो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना संदर्भात आहे। बऱ्याचदा याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, किंवा वेगवेगळ्या परीक्षामध्ये, सरळ सेवामध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत। लक्षात घ्या, 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झाले ते नवी दिल्ली या ठिकाणी झालेलं आहे। तालकटोरा स्टेडियम या भागामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे। फेब्रुवारी 2025 मध्ये हे संमेलन पार पडलं। याचं संमेलन स्थळाला दरवर्षी एक विशिष्ट व्यक्तीचं किंवा विशिष्ट ह्याचं नाव दिलं जातं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं या संमेलन स्थळाला नाव देण्यात आलेलं होतं। आणि अध्यक्षा लक्षात ठेवायचंय, तारा भवाळकर या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, आणि हे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषवणाऱ्या 6व्या महिला ठरलेल्या आहेत। त्याच्यामुळं हे नाव लक्षात ठेवायचे, अध्यक्षा कोण होत्या। त्याच्यानंतर स्वागत अध्यक्ष म्हणून शरद पवार यांची नेमणूक करण्यात आलेली होती। उद्घाटन या संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं। याचं आयोजन जे केलेलं आहे ते पुण्यातील सरहद्द संस्थेने केलेलं आहे। संस्था सुद्धा विचारलं जाऊ शकतं। दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा हे संमेलन पार पडलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। यापूर्वी 1954 मध्ये हे संमेलन लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे। ते 37वं हे होतं, अधिवेशन होतं किंवा संमेलन होतं, हे लक्षात ठेवा। दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा पार पडलं। सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो की 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं, तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं। कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलं, हे दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात। तारा भवाळकर। आता येणारं जे 99वं अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे ते सातारा या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, साताऱ्यामध्ये पुढचं जे साहित्य संमेलन आहे ते होणार आहे। साताऱ्यामध्ये 4थ्यांदा साहित्य संमेलन होतंय। यापूर्वी 3 वेळा त्या ठिकाणी पार पडलं, हे सुद्धा लक्षात ठेवा। आता मागील काही साहित्य संमेलन बघू, कारण जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो। पहिलं साहित्य संमेलन 1878 मध्ये पुणे या ठिकाणी महादेव गोविंद रानडे, किंवा आपण गो रानडे म्हणून ओळखतो त्यांना, त्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे। त्याच्यानंतर 94 जे आहे ते 2021 मध्ये नाशिक या ठिकाणी पार पडलं। जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेलं आहे। त्यांचं आता अलीकडेच निधन झालेलं आहे, त्याच्यामुळं हे लक्षात ठेवा। 94 अध्यक्ष 2021 ला जे नाशिकमध्ये पार पडलेलं आहे त्याचं अध्यक्षपद जयंत नारळीकर यांनी भूषवलेलं होतं। आता जे 2022 मध्ये 95वं साहित्य संमेलन पार पडलं, त्याचं भारत सासने हे अध्यक्ष होते। 96वं पार पडलं 2023 ला वर्धा या ठिकाणी, नरेंद्र चपळगावकर हे त्यांचे अध्यक्ष होते, ह्या संमेलनाचे अध्यक्ष होते। आणि याच्या पूर्वीचं 97वं जे पार पडलेलं आहे ते 2024 मध्ये अमळनेर या ठिकाणी पार पडलं। रवींद्र शोभने हे याचे अध्यक्ष होते, हे लक्षात ठेवा।
त्याच्यानंतर काही महोत्सव आहेत, परिषद आहेत, ते बघूयात. खजुराहो नृत्य महोत्सव 2025 हा 51वी आवृत्ती मध्य प्रदेशातील खजुराहो या ठिकाणी पार पडलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये दरवर्षी हा महोत्सव खजुराहो या ठिकाणीच होतो. 1975 ला त्याची सुरुवात झाली. 51वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फेब्रुवारी 2025 मध्ये मध्य प्रदेश कला परिषदेद्वारे त्याचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे, हे एक थोडंसं लक्षात ठेवा. या महोत्सवात 139 शास्त्रीय नर्तकांनी 24 तास 9 मिनिटे 26 सेकंदाहून अधिक काळ सतत सादरीकरण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतर पुढची न्यूज आहे पुसा कृषी विज्ञान मेळा 2025. हा दिल्लीमध्ये कृषी विज्ञान मेळा पार पडलेला आहे. नवी दिल्ली या ठिकाणी हा मेळा फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडला. याची थीम होती उन्नत कृषी विकसित भारत. ठीक आहे, उन्नत कृषी विकसित भारत ही होती. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. ICAR या संस्थेद्वारे याचं आयोजन केलं जातं. भारतीय कृषी संशोधन संस्था या संस्थेद्वारे या कृषी विज्ञान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. कोणत्या ठिकाणी करण्यात आलं असं विचारलं जाऊ शकतं. नवी दिल्ली हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. पहिल्यांदाच ईशान्य एकता महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. नॉर्थ ईस्ट युनिटी फेस्टिवल असं त्याला म्हटलं जातं किंवा ईशान्य एकता महोत्सव हा पहिल्यांदाच साजरा करण्यात आला आहे, त्याच्यामुळे तो पण महत्वाचा आहे. हे सुद्धा नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. ईशान्येकडील राज्यांसाठी जरी हा महोत्सव असला तरी तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडला, हा फरक लक्षात घ्या. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडला. याचा थीम जी होती एक आवाज एक राष्ट्र अशी या महोत्सवाची थीम होती. याचं आयोजन आसाम रायफल्स आणि नॉर्थ ईस्ट असोसिएशन सोशल वेलफेअर यांनी केलेलं आहे. ठीक आहे. पुढचा आहे भारतीय कला इतिहास काँग्रेस. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन आर्ट हिस्ट्री काँग्रेस असं सुद्धा म्हणतात. याची 22वी आवृत्ती उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी पार पडलेली आहे. हा सुद्धा फेब्रुवारी 2025 मध्येच पार पडला. हे जे काँग्रेस आहे ते फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेलं आहे. याची थीम जी आहे ती कला आणि संस्कृतीत भारतीय महाकाव्यांचे सादरीकरण असं त्याची थीम होती. इंडियन हेरिटेज इन्स्टिट्यूट सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत हे इन्स्टिट्यूट येतं, त्यांनी याचं आयोजन केलं. भारतीय कला इतिहास काँग्रेस कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा 32वी भारतीय कला इतिहास काँग्रेस कोणत्या ठिकाणी पार पडली, तर नोएडा असं त्याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचं आहे अखिल भारतीय राज्य जलमंत्र्यांची परिषद. म्हणजे जे काही वेगवेगळ्या राज्यांचे विधिमंडळ असतील त्याच्यामध्ये जे जलमंत्री असतील त्यांची ही परिषद आहे. उदयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडलेली आहे. लक्षात ठेवा, जलमंत्र्यांची परिषद उदयपूर राजस्थान या ठिकाणी फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडली. याची थीम होती इंडिया ॲट 2047 अ वॉटर सेक्युअर नेशन अशी त्याची थीम होती. उद्घाटक त्याचे CR पाटील केंद्रीय जलशक्ती मंत्री यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे. दुसरी आवृत्ती होती, पहिली 2023 मध्ये भोपाळ या ठिकाणी पार पडली आणि दुसरी जी पार पडली ती उदयपूर राजस्थान या ठिकाणी पार पडलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचाच याच्यावरती विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज आहे काशी तामिळ संगम 3.0 वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. याची ही तिसरी आवृत्ती फेब्रुवारी 2025 मध्ये आयोजित करण्यात आली. पहिली जी आवृत्ती होती ती 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. काशी तामिळ संगम 3.0 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर वाराणसी या ठिकाणी, उत्तर प्रदेशमधील वाराणसी या ठिकाणी पार पडलेला आहे. वाराणसीलाच काशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. केंद्र सरकारचं शिक्षण मंत्रालय आणि उत्तर प्रदेश सरकार यांनी संयुक्त म्हणजे शिक्षण मंत्रालयाने उत्तर प्रदेशच्या सहकार्याने आयोजन केलेलं होतं. तमिळनाडू आणि काशी यांच्यातील प्राचीन संस्कृतीचे बंध मजबूत करणं हे त्याचा उद्देश आहे.
पुढची आहे न्यूज, आशिया आर्थिक संवाद 2025. पुण्यामध्ये ही परिषद किंवा ही बैठक पार पडली. आशिया इकॉनॉमिक डायलॉग 2025 असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. पुणे या ठिकाणी पार पडली फेब्रुवारी 2025 मध्ये. याची 9वी आवृत्ती होती, हे लक्षात घ्या. आता याची थीम काय होती? विखंडनाच्या युगात आर्थिक लवचिकता आणि पुनरुत्थान ही या संवादाची थीम होती. आयोजन कोण करतं? तर परराष्ट्र मंत्रालय याचं आयोजन करतं. पुण्यात पार पडल्यामुळे पुणे आंतरराष्ट्रीय केंद्राच्या सहकार्याने या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी त्याचं उद्घाटन केलं. ही परराष्ट्र मंत्रालयाची वार्षिक भू अर्थशास्त्र परिषद आहे. हे कोणत्या ठिकाणी पार पडले अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुणे या ठिकाणी आशिया आर्थिक संवाद 2025 पार पडलेला आहे. पुढची न्यूज आहे हिंदी महासागर परिषद 2025. मस्कत, ओमान या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. हिंदी महासागर परिषद 8वी आवृत्ती होती. 2016ला पहिली आवृत्ती सिंगापूर या ठिकाणी पार पडली. आता 8वी जी आवृत्ती आहे ती मस्कत या ठिकाणी पार पडली फेब्रुवारी 2025 मध्ये. यजमान देश किंवा होस्ट नेशन्स कोण होते बघा? भारत, सिंगापूर आणि ओमान या 3 देशांनी यजमानपद त्याचं परिषदेचं भूषवलेलं आहे. याची थीम होती सागरी भागीदारीच्या नवीन क्षितिजांकडे प्रवास. ही हिंदी महासागर परिषदेची थीम होती. याचं आयोजन कोणी केलं? तर इंडिया फाउंडेशन या संस्थेने या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याच्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा जर प्रश्न आला तर ओमान मधील मस्कत हे ठिकाण लक्षात ठेवा. 8वी हिंदी महासागर परिषद. पुढचा आहे आदिवासींचा महोत्सव. त्याला आदि महोत्सव म्हणून ओळखला जातं. 2025चा जो आदि महोत्सव आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भारताच्या त्यांनी उद्घाटन केलं. फेब्रुवारी 2025 मध्ये हा महोत्सव पार पडलेला आहे. आदिवासी सहकारी विपणन विकास आणि महासंघ लिमिटेड किंवा त्याला ट्रायफेड असं म्हटलं जातं. ही ट्रायफेड संस्था जी आहे आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे. त्या संस्थेने आदि महोत्सव जो आहे तो आयोजित केला होता. ठिकाण लक्षात ठेवायचंय, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. देशातील आदिवासी समुदायांच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पारंपरिक संस्कृतीची झलक दाखवणे हा त्याचा उद्देश होता. पुढची ही सुद्धा महत्वाची आहे. नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स जी आहे, परिषद जी आहे ती पार पडलेली आहे जर्मनीतील म्युनिक या ठिकाणी. महत्वाचं आहे, दहशतवादाच्या वित्त पुरवठ्याविरुद्ध मंत्रिस्तरीय परिषद आहे. त्याचं नाव आहे नो मनी फॉर टेरर. कोणत्या ठिकाणी पार पडली? तर म्युनिक या ठिकाणी पार पडली. 4थी आवृत्ती होती त्याची. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? तर नित्यानंद राय, केंद्रीय राज्यमंत्री, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी त्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आता मागच्या परिषदा जर बघितल्या, 2018ची जी परिषद आहे ती फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी पार पडलेली होती. 2019ची मेलबर्न ऑस्ट्रेलिया या ठिकाणी आणि 2022ची नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली होती. भारतामध्ये 2022ला ही परिषद पार पडलेली आहे. त्याचं आयोजन फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सने केलेलं होतं, हे लक्षात ठेवा. प्रश्न विचारला तर तुम्हाला सरळ विचारलं जाईल की नो मनी फॉर टेरर कॉन्फरन्स ही परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती? तर जर्मनीतील म्युनिक हे शहर लक्षात ठेवायचं आहे. 4थी परिषद म्युनिक या ठिकाणी पार पडली. पुढची जी आहे भारत टेक्स 2025, टेक्सटाईल संदर्भात ही जी परिषद आहे किंवा प्रदर्शन आहे ते भारतातील सर्वात मोठे जागतिक वस्त्र उद्योग प्रदर्शन आहे. हे सुद्धा प्रदर्शन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेलं आहे. भारत मंडपम या ठिकाणी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं. फेब्रुवारी 2025 मध्ये त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. याचं आयोजन कोण करतं? तर भारत टेक्स ट्रेड फेडरेशन, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि वाणिज्य व उद्योग मंत्रालय हे या भारत टेक्सचं आयोजन करतात. सरळ सरळ वन लाईनर प्रश्न आला तर कोणत्या ठिकाणी पार पडला अशा स्वरूपाचाच प्रश्न विचारला जाईल. तर नवी दिल्ली हे ठिकाण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढची महत्वाची आहे जागतिक सहकार परिषद 2025, सरकार परिषद, जागतिक सरकार परिषद 2025 कोणत्या ठिकाणी पार पडली किंवा
वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर UAE मधील दुबई या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. याची आवृत्ती किती होती? 12वी आवृत्ती होती. 2013 पासून त्याचं आयोजन केलं जातं. 12वी जागतिक सरकार परिषद UAE, युनायटेड अरब अमिरात मधील दुबई या शहरामध्ये पार पडलं, लक्षात ठेवा. ही सुद्धा फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेली आहे. याची जी थीम होती ती शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स अशी त्याची थीम होती. फक्त ठिकाण लक्षात ठेवायचं, या ठिकाणी दुबई या ठिकाणी पार पडली. त्याच्यानंतर आशियाई मत्स्य व्यवसाय व जल संवर्धन फोरम हे भारतामध्ये आयोजित करण्यात आलं होतं, नवी दिल्ली या ठिकाणी. 14वी आवृत्ती होती त्याची, नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. दुसऱ्यांदा भारतामध्ये पार पडली. याच्यापूर्वी कोची या ठिकाणी आयोजन याचं करण्यात आलेलं होतं. ही सुद्धा फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेली आहे. आणि याची थीम जर बघितली तर ग्रीनिंग द ब्ल्यू ग्रोथ इन आशिया पॅसिफिक अशी याची थीम आहे. आशियाई मत्स्य व्यवसाय सोसायटीद्वारे या परिषदेचं आयोजन केलं जातं किंवा या फोरमचं आयोजन केलं जातं. सरळ तुम्हाला विचारलं जाईल आशियाई मत्स्य व्यवसाय व जल संवर्धन फोरम कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती, तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. दर 3 वर्षांनी या परिषदेचं आयोजन केलं जातं किंवा या फोरमचं आयोजन केलं जातं. पुढचं आहे भारत ऊर्जा सप्ताह 2025. याची 3री आवृत्ती नवी दिल्ली या ठिकाणी यशोभूमी या ठिकाणी, नवी दिल्लीतील यशोभूमी या ठिकाणी पार पडलेली आहे. 11 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान हा सप्ताह आयोजित करण्यात आला. तारीख सुद्धा विचारली जाऊ शकते. भारत ऊर्जा सप्ताह कोणत्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला, अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर 11 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाद्वारे त्याचं आयोजन केलं जातं. ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ONGC ह्याचा प्रमुख भागीदार आहे. आणि आंतरराष्ट्रीय भागीदार टोटल एनर्जीज नावाची एक कंपनी आहे, या सप्ताहाची इंटरनॅशनल पार्टनर होती. पुढचं महत्वाची न्यूज आहे विश्व मराठी संमेलन. विश्व मराठी संमेलन महाराष्ट्र सरकारद्वारे आयोजित केलं जातं. 3री जी याची आवृत्ती आहे ती पुणे या ठिकाणी पार पडलेली आहे. 3री आवृत्ती पुणे या ठिकाणी पार पडली. मराठी भाषा विभागाद्वारे आयोजित केलं जातं. मराठी विश्व संमेलन आणि मराठी विश्व साहित्य संमेलन याच्यामध्ये फरक आहे. हे नवीन उपक्रम आहे मराठी संमेलनाचा, विश्व मराठी संमेलनाचा. याची 3री आवृत्ती पुणे या ठिकाणी पार पडली. आणि 4थी जी आवृत्ती आहे येणारी फ्युचर मधली ती नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर याचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केलं, हे महत्वाचं आहे. ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना पहिल्या विश्व मराठी संमेलन साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. नाव लक्षात ठेवा, मधु मंगेश कर्णिक. आणि यावर्षी या पुरस्काराचं स्वरूप सुद्धा बदललेलं आहे. यामध्ये 5 लाख रुपये पहिले देत होते, ते आता त्याची रक्कम जी आहे ती 10 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे जो विश्व मराठी संमेलनामध्ये हे दिलं जातं, पुरस्कार दिला जातो विश्व मराठी संमेलन साहित्यभूषण, त्याच्या रक्कम जी आहे ती 5 लाख होती, ती आता 10 लाख करण्यात आली. हा फरक लक्षात घ्या. परत 3री आवृत्ती पुण्याला पार पडली. 4थी जी होणारी आवृत्ती आहे ती नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. आणि याच्यापूर्वी पहिली मुंबईला झाली आणि दुसरी नवी मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे. ठीक आहे. आपली पुढची न्यूज जी आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट संदर्भात आहे. AI ऍक्शन समिट सुद्धा म्हटलं जातं त्याला. पॅरिस या ठिकाणी पार पडली. फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये ही समिट किंवा ही परिषद पार पडलेली आहे फेब्रुवारी 2025 मध्ये. ही जी आवृत्ती होती 3री आवृत्ती होती. UK मध्ये 2023 ला पहिली आवृत्ती पार पडली आणि दक्षिण कोरियातील सेऊल या ठिकाणी 2024 ची आवृत्ती पार पडली. आणि 25 ची जी आता AI ऍक्शन समिट आहे ती पॅरिस या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढची जी समिट आहे ती भारतात होणार आहे, हे लक्षात घ्या. याच्यानंतरची जी 4थी परिषद आहे AI ऍक्शन समिट, भारतामध्ये त्याचं आयोजन करण्यात येणार आहे.
आणि याचं जे आयोजन केलंय ते 2 देशांनी केलेलं आहे. पहिला आहे फ्रान्स आणि दुसरा भारत. या 2 देशांनी सह आयोजन त्याचं केलेलं आहे. सह अध्यक्षामध्ये इमॅन्युअल मॅक्रॉन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सह अध्यक्षपद या परिषदेमध्ये भरलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर पॅरिस या ठिकाणी ते पार पडलेली आहे. पुढचा आहे नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळा 2025. 1 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी हा मेळा आयोजित करण्यात आलेला होता. रिपब्लिक ऍट 75 असं याचं थीम होतं. भारतीय प्रजासत्ताक होऊन 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे रिपब्लिक ऍट 75 असं त्याची थीम ठेवण्यात आली होती. नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजे शिक्षण मंत्रालयाअंतर्गत जो नॅशनल बुक ट्रस्ट आहे तो ITPOच्या भागीदारीने या मेळ्याचं आयोजन केलेलं आहे. पहिला मेळा 1972ला आयोजित करण्यात आला होता आणि आता नवी दिल्ली या ठिकाणी फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडला. यामध्येच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळ्यामध्ये PM युवा 2.0 योजनेअंतर्गत 41 नवीन पुस्तकांचे अनावरण केलेलं आहे. तर ही योजना काय आहे थोडक्यात आपण बघून घेऊया. PM युवा 2.0 त्या युवाचा लॉंग फॉर्म काय आहे, यंग अपकमिंग व्हर्सेटाईल ऑथर्स असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. तरुण, उदयोन्मुख आणि अष्टपैलू लेखक असा त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर याची सुरुवात जी झाली होती ती 2 ऑक्टोबर 2022 मध्ये झाली होती. भारतीय लेखन जागतिक स्तरावर मांडण्यासाठी तरुण आणि नवोदित लेखकांना म्हणजे 30 वर्षापेक्षा कमी वयोगटातील लेखकांना प्रशिक्षण देण्यासाठी हा लेखक मार्गदर्शन कार्यक्रम आहे. युवा हे नाव लक्षात ठेवा. त्याचं अंमलबजावणी कोण करतं, उच्च शिक्षण विभाग या योजनेची अंमलबजावणी करतं. पुढचं आहे फ्युचर मिनरल्स फोरम. फ्युचर मिनरल्स फोरम रियाद या ठिकाणी पार पडली. सौदी अरेबिया या देशातील रियाद या शहरामध्ये ही परिषद पार पडलेली आहे. 14 ते 16 जानेवारी 2025 मध्ये पहिली परिषद 2022 मध्ये पार पडलेली होती आणि 2025 ची फ्युचर मिनरल्स परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली अशा स्वरूपाचा प्रश्न जर विचारला तर रियाद हे उत्तर त्याचं असणार आहे. याचा उद्देश काय, तर जगातील खनिज उद्योगाला एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे या उद्देशानं सौदी उद्योग आणि खनिज संसाधन मंत्रालय याचं आयोजन करत असतं. पुढचं आहे इंडस फूड प्रदर्शन 2025. 8वी आवृत्ती त्याची होती. 2017ला त्याची सुरुवात झाली. कोणत्या ठिकाणी पार पडलं, तर ग्रेटर नोएडा या ठिकाणी हे प्रदर्शन पार पडलेलं आहे. इंडस फूड प्रदर्शन असं नाव आहे त्याचं. 8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे त्याचं आयोजन केलं जातं. आशियातील हा प्रमुख खाद्य आणि पेय व्यापार शो आहे. इंडस फूड प्रदर्शन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं अशा स्वरूपाचा प्रश्न आला तर ग्रेटर नोएडा हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढचं आहे राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस. 31वी आवृत्ती होती याची. भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी पार पडलेला आहे. 3 ते 6 जानेवारी 2025 दरम्यान राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस भोपाळ मध्य प्रदेश मधील भोपाळ नावाचं शहर आहे त्या ठिकाणी ही पार पडलेली आहे. मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी त्याचं उद्घाटन केलं. मागची जी आवृत्ती होती 2023 मध्ये अहमदाबाद या ठिकाणी पार पडलेली होती. 1993 पासून याचं आयोजन केलं जातं. 2025 ची राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेस कोणत्या ठिकाणी पार पडली तर भोपाळ या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचा आहे ग्रामीण भारत महोत्सव 2025. भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. 4 ते 9 जानेवारी 2025 दरम्यान त्याचं आयोजन करण्यात आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं. बिल्डिंग अ रेझिलियंट रुरल इंडिया फॉर विकसित भारत 2047 असं त्याचं थीम होती. घोषवाक्य होतं गाव बडे तो देश बढे. गाव बडे तो देश बडे हे ग्रामीण भारत महोत्सव 2025चं घोषवाक्य होतं. नाबार्ड ही जी बँक आहे
नॅशनल बँक ऑफ ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, आपण तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये वाचलेलं असणार आहे. 1982 ला बी शिवराम समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना झाली. तर या बँकेद्वारे ग्रामीण भारत महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला होता. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असं जर विचारलं तर नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पुढचं आहे भारतीय सागरी वारसा संमेलन 2024. पहिल्यांदाच ही परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याचं थोडंसं महत्व वाढतं. इंडिया मेरीटाईम हेरिटेज कॉन्क्लेव्ह किंवा भारतीय सागरी वारसा संमेलन कोणत्या ठिकाणी पार पडलं असा जर प्रश्न आला तर यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलं, लक्षात ठेवा. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्र सरकारचं हे मंत्रालय आहे, त्यांनी आयोजन केलं होतं. डिसेंबर 2024 मध्ये ही संमेलन पार पडलेलं आहे. याची थीम काय होती? टुवर्ड्स अंडरस्टँडिंग इंडियाज पोझिशन इन ग्लोबल मेरीटाईम हिस्ट्री अशी याची थीम होती. ठीक आहे. कोणत्या ठिकाणी पार पडली तर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सागराशी संबंधित आहे जागतिक सागर परिषद, ही सुद्धा भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी पार पडलेली आहे. तामिळनाडूमधील चेन्नई या ठिकाणी डिसेंबर 2024 मध्ये पार पडली. जागतिक सागरी तंत्रज्ञान काँग्रेसद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. जागतिक सागरी परिषद चेन्नई या ठिकाणी, भारतीय सागरी वारसा संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे जागतिक आयुर्वेद काँग्रेस. 10वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस डेहराडून या ठिकाणी पार पडलेली आहे. उत्तराखंड राज्यातील डेहराडून या ठिकाणी 10वी जागतिक आयुर्वेद काँग्रेस पार पडली. त्याची थीम होती डिजिटल हेल्थ अँड आयुर्वेदा पर्स्पेक्टिव्ह अशी त्याची थीम होती, हे लक्षात घ्या. जागतिक आयुर्वेद फाउंडेशनद्वारे याचं आयोजन केलं जातं आणि दर 2 वर्षांनी ही काँग्रेस आयोजित केली जाते. ठिकाण लक्षात ठेवायचंय, जागतिक आयुर्वेद काँग्रेस 2024 डेहराडून या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचं आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव. कुरुक्षेत्र हरियाणातील या ठिकाणी हे महोत्सव पार पडलेला आहे. कुरुक्षेत्र हरियाणा 28 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. पार्टनर कंट्री किंवा भागीदार देश म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली होती? टांझानिया या आफ्रिकन कंट्रीची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती. पार्टनर स्टेट किंवा स्टेट पार्टनर म्हणून ओडिशा या राज्याची त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव 2024 कोणत्या ठिकाणी पार पडला तर कुरुक्षेत्र हरियाणा या ठिकाणी पार पडलेला आहे. डीजीपी आणि आयजीपी परिषद हे सुद्धा महत्वाचं आहे. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस किंवा इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक यांची परिषद जी आहे ती 59वी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली तर भुवनेश्वर या ठिकाणी पार पडलेली आहे ओडिशाच्या. डीजीपी किंवा आयजीपी परिषद 2024 भुवनेश्वर ओडिशा, हे लक्षात ठेवा. पुढचं आहे संयुक्त राष्ट्र प्लास्टिक प्रदूषण परिषद. 5वी संयुक्त राष्ट्र प्लास्टिक प्रदूषण परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली तर बुसान, दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी पार पडलेली आहे. 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2024 दरम्यान आंतर सरकारी वाटाघाटी समितीची किंवा आयएनसीची ही बैठक होती. प्लास्टिक प्रदूषणावर आंतरराष्ट्रीय कायदेशीर बंधनकारक साधन विकसित करणे हा त्याचा उद्देश होता. UNEP या संघटनेद्वारे त्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. तर 5वी संयुक्त राष्ट्र प्लास्टिक प्रदूषण परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली तर हे ठिकाण लक्षात ठेवा, दक्षिण कोरियातील बुसान या ठिकाणी पार पडलेली आहे. पुढचं आहे नॉर्थ ईस्ट स्टेटसाठी अष्टलक्ष्मी महोत्सव म्हणून आयोजित करण्यात आला. पहिल्यांदाच याचं आयोजन करण्यात आलं होतं डिसेंबर 2024 मध्ये. कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी. जरी ती पूर्वोत्तर राज्यांसाठी जी परिषद असली तरी ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. याचं शुभंकर म्हणून पूर्वी नावाची एक मुलगी, त्यांचं म्हणजे शुभंकर म्हणून निवड करण्यात आले होते. शुभंकराचं किंवा त्या मस्कटचं नाव काय होतं? पूर्वी असं होतं.
याचा उद्देश काय तर व्यावसायिकरित्या ईशान्य प्रदेशातील हस्तकला, कला, संस्कृती आणि विविधतेचे मिश्रण प्रदर्शित करणे असं त्याचं उद्देश होतं. पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय, केंद्र सरकारचं हे मंत्रालय आहे, त्यांनी याचं आयोजन केलं होतं. अष्टलक्ष्मी म्हणजे पूर्वेकडील जे काही 8 राज्य आहेत त्या 8 राज्यांसाठी आपण जे 7 सिस्टर्स म्हणतो, 7 सिस्टर्स प्लस सिक्कीम हे राज्य, असे एकूण 8 राज्यांसाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा आहे हॉर्नबिल फेस्टिवल 2024. यापूर्वी 1-2 वेळा प्रश्न हॉर्नबिल फेस्टिवल याच्यावरती येऊन गेलेला आहे. कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर नागालँड मधील किसीमा नावाचं गाव आहे, त्याला नागा हेरिटेज व्हिलेज असं म्हणून ओळखलं जातं. याची 25वी आवृत्ती डिसेंबर 2024 मध्ये पार पडली. किसामा किंवा किसीमा असं सुद्धा म्हणतात. किसामा त्यालाच नागा हेरिटेज व्हिलेज असं सुद्धा म्हणतात. नागालँडमध्ये हॉर्नबिल फेस्टिवल आयोजित केला जातो. हॉर्नबिल हा एक पक्षी आहे, त्याला मराठीमध्ये धनेश पक्षी असं म्हटलं जातं. तर हॉर्नबिल फेस्टिवल लक्षात ठेवा. भागीदार देश म्हणून किंवा पार्टनर कंट्री म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? अमेरिका, वेल्स, जपान, बल्गेरिया आणि पेरू अशा एकूण 5 देशांची भागीदार देश म्हणून त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती. भागीदार राज्य जर विचारलं तर सिक्कीम आणि तेलंगणा या 2 राज्यांचा त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती. उत्सवांचा उत्सव म्हणून हा जो फेस्टिवल आहे किंवा उत्सव आहे तो ओळखला जातो. लक्षात ठेवायचं आहे कोणत्या राज्यात पार पडला म्हणजे आयोजित केला जातो किंवा कोणत्या ठिकाणी, तर किसामा नावाचं ठिकाण आहे, गाव आहे नागालँड मधलं, त्या ठिकाणी आयोजित केला जातो. पुढचा आहे प्रकृती परिषद. फेब्रुवारी 2025 म्हणजे 24 ते 25 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी प्रकृती ही कार्बन मार्केट्सवरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणजे पहिल्यांदाच ही परिषद आयोजित करण्यात आली. कार्बन मार्केट्सवर आधारित ही परिषद होती. जागतिक कार्बन क्रेडिट ट्रेंडवर चर्चा करताना भारतीय कार्बन बाजारपेठ मजबूत समजून घेणे आणि त्याचा विस्तार करणे हे याचं उद्दिष्ट होतं. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी द्वारे या परिषदेचं आयोजन केलं होतं. म्हणजे या संस्थेने आयोजित केलं होतं. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाअंतर्गत ही संस्था आहे, ते ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सी. लक्षात ठेवायचंय प्रकृती परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली? नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. आणि कशा संबंधित होती? कार्बन मार्केट संदर्भात ही परिषद होती. पुढचं आहे महत्वाचं महिला शांती सैनिकांची परिषद भारताने आयोजित केलेली होती. 24 ते 25 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली या ठिकाणी पहिल्यांदाच ग्लोबल साऊथ मधील महिला शांती सैनिकावरील परिषद आयोजित करण्यात आली होती. पहिलीच परिषद आहे ग्लोबल साऊथ मधील महिला शांती सैनिक. ग्लोबल साऊथ म्हणजे एक इकॉनॉमिक्स मधील कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जे काही अविकसित देश आहेत किंवा विकसनशील देश आहेत असे दक्षिणेकडे भाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणून त्याला ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. बरंचसा जर तुम्ही पृथ्वीचा नकाशा जर बघितला तर उत्तर गोलार्धामध्ये सर्वाधिक श्रीमंत देश आढळतात आणि दक्षिण गोलार्धामध्ये आफ्रिकेतील देश असतील किंवा भारताचा जो दक्षिण आशियाई प्रदेश असेल त्या भागामध्ये सगळ्यात जास्त विकसनशील किंवा अविकसित देश आढळतात. त्यांना ग्लोबल साऊथ म्हणून ओळखलं जातं. तर त्या देशांसाठी महिला शांती सैनिकावरील परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आहे आर्डो परिषद. फेब्रुवारी 2025 मध्ये ही परिषद पार पडली. आफ्रिकन आशियाई ग्रामीण विकास संघटनेची ही परिषद आहे. आफ्रिकन आशियाई ग्रामीण विकास संघटना, त्याला आर्डो असं म्हटलं जातं. त्याची 21वी परिषद नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे, त्या ठिकाणी पार पडलेली आहे. आता ही जी संस्था आहे ती आशिया आणि आफ्रिकेतील ग्रामीण विकास सहकार्याला प्रोत्साहन देणारी संस्था आहे. 31 मार्च 1962 ला त्याची स्थापना झाली आणि नवी दिल्ली या ठिकाणी त्याचं कायमस्वरूपी सचिवालय आहे किंवा मुख्यालय आहे. एकूण 33 देश त्याचे सदस्य आहेत, हे लक्षात घ्या. प्रश्न विचारला तर कोणत्या ठिकाणी पार पडले अशा स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो. नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे अखिल भारतीय ट्रान्सजेंडर परिषद.
फेब्रुवारी 2025 मध्ये राजस्थानमधील अजमेर या ठिकाणी ही परिषद पार पडली. ही एकच लाईन महत्वाची आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर संवाद कार्यक्रम पार पडला होता थायलंडमध्ये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला ऑनलाईन किंवा आभासी पद्धतीने मोदींनी संबोधित केलेलं होतं. हा जागतिक हिंदू बौद्ध उपक्रम आहे. संवाद जो आहे जागतिक हिंदू बौद्ध उपक्रम आहे. धम्माचे आशियाई शतक ही या कार्यक्रमाची थीम होती. कोणत्या ठिकाणी पार पडला तर थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी संवाद कार्यक्रम पार पडला, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर विद्रोही साहित्य संमेलन 2025. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने 2025चं 19वं विद्रोही साहित्य संमेलन फेब्रुवारी 2025 दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन त्याचं केलं होतं. जनरली काय होतं, बऱ्याचदा जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडतं त्याच शहरामध्ये किंवा त्याच ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा पार पडतं. यावेळेस जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते दिल्लीला आयोजित करण्यात आलं होतं आणि हे विद्रोही साहित्य संमेलन जे आहे 19वं ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि या संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अशोक राणा हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. परत पुढचं आहे रायसीना मध्यपूर्व परिषद. पहिली रायसीना मध्यपूर्व परिषद जानेवारी 2025 मध्ये अबुधाबी या ठिकाणी पार पडली. UAE मधलं जे अबुधाबी शहर आहे त्या ठिकाणी रायसीना मध्यपूर्व परिषद पार पडलेली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रमुख पाहुणे म्हणून या परिषदेला उपस्थित होते. याचं आयोजन कोण करतं? ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन, UAEच्या परराष्ट्र मंत्रालय आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करते. दुसरं, रायसीना हे जे भाग आहे, जे क्षेत्र आहे ते नवी दिल्ली मधलं एक असं क्षेत्र आहे. त्या ठिकाणी वेगवेगळे सरकारी कार्यालय आहेत जसं की राष्ट्रपती भवन वगैरे. त्यामुळं ह्या परिषदेला रायसीना मध्यपूर्व परिषद असं म्हटलं जातं. किंवा रायसीना संवाद नावाचा सुद्धा एक कार्यक्रम आपलं परराष्ट्र मंत्रालय आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन द्वारे आयोजित केलं जातं. तर पहिल्यांदाच मध्यपूर्व परिषद आयोजित करण्यात आली अबुधाबी या ठिकाणी, एवढं लक्षात ठेवा. 23वा दिव्य कला मेळा, असं वेगवेगळ्या ठिकाणी दिव्य कला मेळा आयोजित केला जातो. 23वा दिव्य कला मेळा गुजरातमध्ये आयोजित करण्यात आला होता, वडोदरा या ठिकाणी. 23वा दिव्य कला मेळ्याचे उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग व्यक्ती सक्षमीकरण विभागाद्वारे या मेळ्याचं आयोजन केलं जातं. जम्मू काश्मीर आणि ईशान्येकडील राज्यांसह देशभरातील दिव्यांग कारागीर आणि उद्योजकांचे उत्कृष्ट कौशल्य आणि उत्पादने प्रदर्शित करण्यात येतात किंवा या परिषदेमध्ये प्रदर्शित करण्यात आले. 2022 मध्ये पहिल्यांदा या मेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 23वा मेळा दिव्य कला मेळा वडोदरा गुजरातमधील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर 24वा जो आहे तो जम्मू या ठिकाणी पार पडलेला आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू या ठिकाणी 24वा दिव्य कला मेळा पार पडलेला आहे. अलीकडील काही जर बघितले तर 19वा विशाखापट्टणम या ठिकाणी पार पडला, 20वा पुणे, 21वा जबलपूर आणि 22वा दिल्ली या ठिकाणी पार पडला. 23वा गुजरातमधील वडोदरा या ठिकाणी, 24वा जम्मू या ठिकाणी पार पडलेला आहे. पुढचा आहे CSPOC परिषद. 2026 मध्ये या परिषदेचं आयोजन भारतात होणार आहे. राष्ट्रकुल देशांच्या संसदेच्या सभापती आणि अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या 28व्या परिषदेचे आयोजन भारत सरकार करणार आहे. म्हणजे जे काही राष्ट्रकुल संघटना आहे त्याचे जे काही सदस्य आहेत त्या देशातील संसदेचे सभापती असतील किंवा अध्यक्षीय अधिकारी असतील त्यांची परिषद आयोजित केली जाते. त्याची 28वी परिषद भारतामध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. संसदीय कामकाज वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडियाचा वापर करण्यावर या परिषदेमध्ये भर देण्यात येणार आहे. याच्या पूर्वीची जी 27वी परिषद होती ती युगांडामधील कंपाला या ठिकाणी पार पडली. 27वी कंपाला या ठिकाणी पार पडली आणि 28वी भारतामध्ये होणार आहे. यापूर्वी भारताने 1971, 1985 आणि 2010 मध्ये 3 वेळा आयोजन केलेलं आहे. आता 4थ्यांदा भारत आयोजित करणार आहे.
पुढचा आहे अखिल भारतीय जनसंपर्क परिषद, 46वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद किंवा ऑल इंडिया पब्लिक रिलेशन कॉन्फरन्स 20 ते 22 डिसेंबर 2024 दरम्यान छत्तीसगड मधील रायपूर या ठिकाणी पार पडलेली आहे. अखिल भारतीय जनसंपर्क परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर रायपूर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे. नॅशनल व्हॅल्यूज इंटरनॅशनल कॉम्पिटन्सीज रोल ऑफ पब्लिक रिलेशन्स अशी या परिषदेची थीम होती. 1968 मध्ये दिल्ली या ठिकाणी पहिल्यांदा या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पुढचं आहे D8 नावाची एक संघटना आहे, त्यालाच डेव्हलपिंग 8 असं सुद्धा म्हटलं जातं. तर आर्थिक सहकार्यासाठी D8 संघटनेची 11वी शिखर परिषद डिसेंबर 2024 मध्ये इजिप्तची नवीन प्रशासकीय राजधानी कैरो या ठिकाणी पार पडलेली आहे. D8 नावाची संघटना आहे, त्याची 11वी शिखर परिषद कोणत्या ठिकाणी पार पडली, तर इजिप्तची जी नवीन प्रशासकीय राजधानी आहे कैरो या ठिकाणी ही परिषद पार पडली. बांगलादेश, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, मलेशिया, नायजेरिया, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील विकास सहकार्यासाठी 15 जून 1997 रोजी इस्तंबूल घोषणापत्राद्वारे D8 नावाच्या संघटनेची स्थापना झाली. तुर्कीमधील इस्तंबूल या ठिकाणी या संघटनेचं मुख्यालय आहे. स्थापना 1997 ला झाली. तुर्कीमधील इस्तंबूल या ठिकाणी याचं मुख्यालय आहे. ठीक आहे. याची 11वी परिषद इजिप्तमध्ये झाली, कैरो या ठिकाणी पार पडलेली आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय वन मेळा मध्य प्रदेश मधील भोपाळ या ठिकाणी पार पडलेला आहे. डिसेंबर 2025 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळा भोपाळ या ठिकाणी पार पडला. श्रीलंका, नेपाळ आणि ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधी या मेळ्यामध्ये सहभागी झाले होते. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या डिसेंबर 2025 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय वन मेळा किंवा इंटरनॅशनल फॉरेस्ट फेअर कोणत्या ठिकाणी पार पडला, तर मध्य प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी हा मेळा पार पडलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपला आजचा टॉपिक या ठिकाणी संपतो आहे. त्याचबरोबर 36व्या अंकामधील जे काही महत्वाचे टॉपिक होतील ते सर्व आपण टॉपिक्स घेतलेले आहेत. पुढचे जे काही टॉपिक्स आहेत, दिनविशेष असेल किंवा चर्चेतील पुस्तके असेल, हे छोटे मोठे टॉपिक्स आपण या ठिकाणी स्किप करतोय. पुढचा जो आपला हे असणार आहे ते 37व्या अंकाचा आपण सेशन सुरू करूयात. तत्पूर्वी एक महत्वाचे अपडेट आहे. आपल्या 3 अंक सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, 36वा, 37वा आणि 38वा. 38वा अंक नुकताच प्रकाशित झालाय. तर 36व्या अंकामध्ये 1 डिसेंबर 2024 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यानच्या घडामोडी आहेत. त्याच्या पुढच्या 37व्या अंकामध्ये 1 मार्च ते 10 मे 2025 दरम्यानच्या घडामोडी आहेत. आणि आता 38वा जो अंक आलेला आहे त्याच्यामध्ये 11 मे ते 31 जुलै 2025च्या घडामोडी आहेत. हे 3ही अंक सध्या बाजारामध्ये अवेलेबल आहेत. हा 36वा अंक आपण जे आता सेशन घेतलेले आहे हा अंक आहे. त्याच्यानंतर हा 37वा अंक आहे. त्याच्यानंतर हा 38वा अंक आहे. हे 3ही अंक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. तुम्ही ऑनलाईन सुद्धा विकत घेऊ शकता. सिम्प्लिफाईडची आपली simplifiedcart.com नावाची वेबसाईट आहे. पब्लिकेशन थ्रू ऑफिशियली आपण ते पाठवत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर युट्यूब चॅनल आहे आपलं, ते युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यावरती QR कोड दिलेला आहे पुस्तकाच्या मागे, तर तो QR कोड सुद्धा तुम्हाला स्कॅन करून हे करू शकता. म्हणजे हा जो QR कोड आहे, हा QR कोड स्कॅन केल्यानंतर आपली जे काही प्लेलिस्ट आहे लेक्चर्सची, ती पूर्ण प्लेलिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध होते. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण काही QR कोड दिले, ते आपले टेलिग्रामचे QR कोड आहेत. त्यावर आपण जे मागच्या ह्याच्यामध्ये परीक्षा ज्या काही पार पडल्यात अलीकडे, तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न कोणत्या अंकातून आले होते किंवा कोणत्या पुस्तकांतून आले होते त्याची सविस्तर PDF आपण टेलिग्रामवर टाकलेली आहे. हे QR कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. हे पुस्तकाच्या पाठीमागे QR कोड जो दिलेला आहे तो पूर्ण आपल्या युट्यूब लिंकचा QR कोड आहे, तो स्कॅन करू शकता. पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. थँक्यू.